नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वीतील कविता क्रमांक 6 टप टप पडती ही बघणार आहोत. यामध्ये मंगेश पाडगावकर अतिशय सुप्रसिद्ध असे कविताकार आहेत, कवी आहेत. त्यांचे वेगवेगळे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यामध्ये धारा नृत्य, जिप्सी, छोरी, मेरा, सलाम यांचा समावेश करता येईल. या कवितेतून आज आपण मोकळ्या कुरणावरती असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी जी फुलं आहेत, त्याचं जे सौंदर्य आहे, त्या अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद प्रस्तुत कवितेतून कवींनी व्यक्त केलेला आहे. तर चला आपण ही कविता गाण्याचा प्रयत्न करूया. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर भिर त्या तालावर गाणे आमचे जुळे, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे, कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. तर विद्यार्थी मित्रांनो, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. प्राजक्त म्हणजेच पारिजातक, जे आपल्याकडे नाव आपल्याला माहीत आहे. पारिजातक म्हणजेच प्राजक्ताची फुले. आता ही अंगावर पडतात. अतिशय नाजूक असे, कोमल असे हे फुलं आहेत. तर या फुलांचा तुम्ही बघितलं असेल, केशरी रंगाचा देठ असतो, तर सफेद रंगाचे त्याच्या पाकळ्या असतात. आणि हे अगदी सकाळी सकाळी जसं काही अंगणामध्ये जर हे प्राजक्ताचं झाड असेल, तर त्याच्या खाली सडाच पडलेला आहे फुलांचा, अशा प्रकारे असतात. आणि हे भिरभिरतात. आणि भिरभिरत म्हणजे काय, त्याच्या ज्या पाकळ्या आहेत, त्या पाकळ्या एखाद्या भिंगरीसारखं आपल्याला ते दिसतं. आणि ते वाऱ्यामुळे काय होतं, तर ते फुलं असे स्वतःभोवती भिरभिरत काय होतात, जमिनीवर पडतात. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळे. कुरण म्हणजे काय, मोकळं चराऊ जी जमीन आहे, गायरान आहे, त्याला कुरण असं म्हटलं जातं. मग ह्या कुरणावरती हे झाड आहे आणि ते ऊन सावली जाळी विणतं. म्हणजेच काय, सूर्याचा ज्यावेळेस प्रकाश पडतो, सूर्यकिरणं त्या झाडावरती पडतात, तर सूर्यकिरणांमुळे ह्या झाडाचे जे काही पानं आहेत आणि जिथून मोकळा भाग आहे, त्यातून ते सूर्यकिरणे जमिनीवर येतात. आणि काही पानांची जी सावली आहे, त्यामुळं काय होतं, एक प्रकारे कवी कल्पनेतून जणू काही या झाडाने जाळी विणलेली आहे. आता त्यापुढे आहे, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. आता वारा भरारा, भरारा म्हणजे वेगाने वाहणारा जो वारा आहे, त्यामुळे गवत खुशीने डुलते. डुलते म्हणजे, डुलणे म्हणजे काय, स्वतःच्या मनामध्ये मंत्रमुग्ध असं डुलत राहणे. तर हे गवत खुशीनं डुलतं. वाऱ्याने काय होतं, गवत ज्यावेळेस वारा येतो, तर ते गवत काय होतं, एका बाजूला ते लवलं जातं, पुन्हा सरळ होतं, पुन्हा दुसऱ्या बाजूला ते, अशा प्रकारचं हे गवत खुशीनं डुलतं, अशी ही उपमा आहे. त्यानंतर दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती. आता सूर, सूर तुम्हाला माहिती आहेत, 7 सूर आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नी. हे जे 7 सूर आहेत, हे सूर वाहून नेण्याचं काम कोण करत असतं, तर वारा करत असतो. आता मुलांना तुम्ही म्हणणार, वारा सूर वाहून नेतो म्हणजे काय, तर खरं हवेतूनच सूर तयार होतात. आपण ज्यावेळेस बोलतो, आता याच्यावरती एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला थोडंसं एक अवांतर नॉलेज, ज्ञान असायला हवं. वारा जेव्हा
आपण जर कानाला जर 2 हात लावले तर आपल्याला सू सू करणारा वारा ऐकू येतो. आता आपण बोलतो, तर मग आपण बोलत असताना आपल्या कंठातून बाहेर वारा पडत असतो, हवा बाहेर पडत असते आणि त्याबरोबर आपली जीभ असेल, आपले दात असतील, ओठ असतील, कंठ असेल, टाळू असेल, तर यांना ती जीभ काय करत असते, तो वाऱ्याची बाहेर पडणाऱ्या तोंडातून हवेची काय करत असते, एक प्रकारे दिशा बनवत असते. त्यामुळे आपले सूर तयार होतात, म्हणजेच आपले शब्द तयार होत असतात. असो, तर दूर दूर हे सूर वाहून नेण्याचं काम हा वारा करतो. उन्हात पिवळ्या पहा नहाती. पिवळं ऊन म्हणजेच काय, सकाळी सकाळी पडलेलं कोवळं ऊन. आणि नहाती, नहाती म्हणजे हे फुलं काय आंघोळ करतात का? नहाती म्हणजेच नाणे, आंघोळ करणे. परंतु काय आहे, हे कोवळं ऊन त्याच्यावरती पडतं, जणू काही कवी म्हणतात हे नहाती. हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. हसते धरती म्हणजेच काय, ही जी धरती आहे, धरती म्हणजेच काय, समानार्थी शब्द जमीन, भूमी, पृथ्वी, धरा, भू हे धरतीला शब्द आहेत. आणि फांदीवरती हा झोपाळा झुले. फांदीवरती हा झोपाळा झुले. हसते धरती म्हणजे काय, धरतीला आनंद होतोय. जे फूल पडतंय ते एखाद्या फांदीवरती काय झालेलं आहे, अटकलेलं आहे. आणि अडकल्यामुळे ते काय होते, ती फांदी वाऱ्याने हलते. तसं जणू काही हा जे हे फुलं काय करतात, झोका घेतात. गाणे आमुचे झुळझुळ वारा, गाणे आमुचे लुकलुक तारा. गाणं आमचं कसं आहे, झुळझुळ वाऱ्याप्रमाणे. अंगावरती गार वारे जे आपल्याला झुळझुळ झेलतो, तशा प्रकारे कवी म्हणतात मंगेश पाडगावकर, आमचं गाणं झुळझुळ वाऱ्याप्रमाणे आहे. गाणं आमचं लुकलुक ताऱ्याप्रमाणे आहे. लुकलुक तारा, लुकलुक तारा तुम्ही बघा ज्युनियर सिनियर के जीमध्ये कविता शिकला असाल. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. ट्विंकल म्हणजेच काय, लुकलुकणारे तारा. जसे रात्री आपण ज्यावेळेस आकाशामध्ये, निरभ्र आकाशामध्ये बघतो तर तारे लुकलुकताना दिसतात, त्या पद्धतीनं आमचं गाणं आहे असे कवी म्हणतात. पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. पाऊस म्हणजे पाऊसला समानार्थी शब्द आहे वर्षा, पर्जन्य. वाराला समानार्थी शब्द हवा, पवन, वात. अशा प्रकारे हे शब्द पण लक्षात ठेवा. मोर पिसारा या गाण्यातून फुले म्हणजे निसर्गातले सगळे घटक आमच्यात काय आहेत, गाण्यातून फुलत आहेत. ते गाण्याला काय करत आहेत, समृद्ध करत आहेत. फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चला रे. फुलांसारखं सर्वांनी फुललं पाहिजे. म्हणजे जसं बघा, एका बगीच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं आहेत. गुलाबाचं आहे, चंपा आहे, चमेली आहे, जाईजुई आहे, मोगरा आहे. हे सगळे फुलं कशी एकोप्याने आनंदाने राहतात आणि बगीच्यात येणाऱ्या प्रत्येकाला काय करत असतात, आनंद देण्याचं काम करतात. तसंच आपण राहिलं पाहिजे. म्हणजेच काय, तर आपण सगळे वेगवेगळे असलो, कसेही असो, तर आपण सर्वांना समाजामध्ये इतरांना दुःख होणार नाही असं आपण वागलं पाहिजे. त्यांना आनंद देण्याचं काम केलं पाहिजे. सुरात मिसळून सूर चला रे. ह्या वाक्याचा सर्वात महत्त्वाचा अर्थ, आपण एकोप्याने राहावं. सुरात मिसळून जसे सूर एकत्र आले तर गीत तयार होतं, गाणं तयार होतं, कविता तयार होते, अभंग तयार होतो. असे वेगवेगळ्या, परंतु हे सगळे सूर एकत्र यावे लागतात. तेव्हाच त्या गाण्याला एक प्रकारची चाल, ताल, लय, बद्धता येते. तसंच याचा अर्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, समाजामध्ये वावरत असताना आपण जसे सूर एकत्र असतात, तसं आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहायला हवं, असा कवीचा त्यामागील मूळ उद्देश आहे. गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. म्हणजे जे गाणं गातात, आता गाणं कोणतं, फुलांसारखं, म्हणजे इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचं. दुसरं काय आहे, एकोप्याने राहायचं. हे ज्यांना गाणं समजलं ते सगळे काय आहेत, शहाणे आहेत, म्हणजे चांगले आहेत. बाकी सारे खुळे. बाकी सारे कसे आहेत, खुळे आहेत. अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. चला आपण या कवितेवरील प्रश्नोत्तरांची काही प्रमाणामध्ये चर्चा करूया. बघा, कुरण म्हणजे गवत, चराऊ जमीन. शब्दार्थ म्हणजे समानार्थी शब्द आहेत. भरारा म्हणजे भरभर, झोपाळा म्हणजे झोका आणि खुळे म्हणजे वेडे. पहिला प्रश्न आहे, कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते? आता सांगा बरं, काय आहे, भिरभिर भिर त्या तालावर. म्हणजे
भिरभिरणाऱ्या तालावर गाणं आमचं जुळून येतं. गवत खुशीनं का डुलतं? येतो वारा पहा भरारा. म्हणजे वारा भरभर येतो म्हणून गवत खुशीने डुलते. मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते? तर मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा, मोर पिसारा फुलतो. कवितेत फुले कोणाला म्हटले आहे? जे फुलांसारखं म्हणजे इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतात, आनंद निर्माण करत नाहीत किंवा एकोप्याने राहत नाही. म्हणजे जे फुलांसारखे फुलत नाही म्हणजेच आनंद निर्माण करत नाही किंवा सुरात मिसळून सूर चला म्हणजे एकोप्याने राहत नाही, अशा लोकांना कवितेत खुळे म्हटलेलं आहेत. आता कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी. हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. अशा प्रकारे त्याचे कवितेचे ओळी आहेत. टपटप या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकुरी शब्द लिहा. आता टपटप त्यानंतर काय आहे शब्द? आता बघा, टपटप, भरभर, त्यानंतर भिरभिर, असे हे जे शब्द आहेत हे आपल्याला लिहायचे आहेत. गरगर असे आपल्याला शब्द माहीत असले पाहिजे. त्यानंतर आता पुढे दिलेला आहे योग्य सहसंबंध लावायचा आहे. अ गट आणि ब गट यांचा सहसंबंध. हसरी काय आहे? तर हसरी धरती आहे. त्यानंतर झुळझुळ काय आहे? वारा आहे. फांदी काय आहे? झोपाळा आहे. आणि लुकलुक काय आहे? तारा आहे. त्यानंतर लपलेले शब्द. मोर पिसारा जसं मोर, पिसारा, पिसा, सारा असे. तर कुरणावरती या शब्दासाठी कुरण, वर, त्यानंतर रती, रण असे शब्द होतील. झाडाखाली झाड, खाली, त्यानंतर डाली, त्यानंतर खाडा असे वेगवेगळे शब्द तयार होतील. ऊन सावलीमध्ये ऊन, सावली, साव, वली, सान, त्यानंतर नवली अशी वेगवेगळे शब्द तयार होतील. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द शोधायला सांगितलेले आहेत. अशुभ, शुभ, अपयश, यश, उतार, चढ, बाहेर, आत, दुःख, सुख, तोटा, नफा, वाईट, बरे, लहान, मोठे अशा प्रकारे हे शब्द आहेत. त्यानंतर आणखी कवितेमध्ये एक सांगायची गोष्ट राहिलेली आहे. तर यमक जुळवणारे शब्द म्हणजेच कवितेत शेवट समान असणारे शब्द आपल्याला लिहिता आले पाहिजे. बघा इथे आपल्याला फुले आणि डुले हा समान शब्द आहे. ठीक आहे. फुले, डुले, त्यानंतर झुले, त्यानंतर पुढे बघा नाहती वाहती, त्यानंतर जुळे, खुळे हे शब्द आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे कवितेत शेवट समान असणारे शब्द माहीत असले पाहिजे. तर तुम्हाला ही कविता समजली असेल तर प्रत्येकाने लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच फायदा करून देण्याचं काम तुमचं आहे. धन्यवाद.